ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा समस्या महिनाभरापूर्वी सुटल्याचं चित्र असतानाच या समस्येनं गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा डोकं वर काढल्याचं दिसून येते। शहरातील विविध भागातील रस्ते तसंच सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत। पावसामुळे हा कचरा सडून दुर्गंधी पसरण्याबरोबरच आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होते। ठाण्यातील वागळे स्टेट भागातील सीपी तलाव परिसर पालिकेचं कचरा हस्तांतरण केंद्र आहे। या केंद्रावर कचऱ्याचे ढीग साचल्यानं दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण झालेत। त्यातच इथे 2दा आग लागल्यानं परिसरात सर्वत्र धूर पसरून नागरिकांना त्रास झाला। त्यामुळे स्थानिक नागरिकांसह शिवसेना पक्षाने इथे कचरा आणण्यास विरोध केला। या विरोधानंतर ठाणे महापालिकेनं शहरातील कचरा भिवंडी येथील अतकोली भागातील कचरा भूमीवर नेण्यास सुरुवात केली आहे। तसंच सीपी तलाव इथे साठलेला कचराही हटवला होता। त्यामुळे पालिकेचे कचऱ्याचं दैनंदिन चक्र बिघडल्यानं शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले होते। यावरून पालिकेवर टीकाही झाली। पालिकेनं प्रभागनिहाय कचरा हस्तांतरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला होता। त्याला विरोध झाल्यानंतर पालिकेनं 100 किलो कचरा निर्माण करणारी संकुलं आणि आस्थापनांना नोटिसा बजावून स्वतःच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारण्याची सूचना केली होती। त्याचबरोबर शहरात निर्माण झालेली कचरा समस्या सोडवण्यात पालिकेला काहीसं यश आलं होतं। परंतु महिनाभरानंतर शहरात आता पुन्हा कचरा समस्येनं डोकं वर काढल्याचं दिसून येतंय। शहरातील रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यात येत असून हा कचरा गेल्या 2 दिवसांपासून उचलण्यात आलेला नाही। त्यातच पाऊस सुरू झाल्यानं हा कचरा सडून दुर्गंधी पसरण्याबरोबरच आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती व्यक्त होते।